JSW चा तिसरा फेज शेतकऱ्याचा संघटनेचा विरोध। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आनंद देवीलाल भोरे यांनी JSW च्या तिसऱ्या फेजला होणारा जो प्रकल्प आहे त्याला जोरदार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विरोध केला आहे। शेतकऱ्याचे वाटोळे करण्यासाठी ही कंपनी आलेली आहे, मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्यासाठी ही कंपनी आलेली आहे। तसेच कंपनीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजंदारीची किंवा नोकरीची भरतीची संधी दिली जात नाहीये। या हेतूने ही कंपनी आमच्या मानगुटीवर बसली असं आनंद भोरे यांनी सांगितले आहे। या कंपनीच्या प्रदूषणामुळे गावामध्ये अनेकांना कॅन्सर, दमा, अस्थमा, टीबीचे आजार, डोळ्याचे आजार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। रोज कोणी ना कोणी कुठल्या ना कुठल्या गावामध्ये मृत्यू झालाच आढळत असते। या पंचकृषीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने शेतकऱ्यांची शेतजमीन ही नापीक झालेली आहे। त्या जमिनीमध्ये कुठेही शेतकरी व शेतपीक घेऊन शकत नाही। अशा पद्धतीने या कंपनीच्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्या कारणाने शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष आनंद भोरे यांनी या JSW कंपनीच्या तिसऱ्या फेज प्लॅन्टला विरोध केला आहे। आपला महाराष्ट्र न्यूजसाठी संजय गायकवाड, पेन, रायगड। शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून, शेतकरी संघटन समिती रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आम्ही इथे सांगू इच्छितो की येणारा JSWचा फेज 3 प्रकल्प कोक प्लॅन्ट जो येतोय नवीन, तो शेतकऱ्यांना बाधित करणारा आहे, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे। आज शेतकरी, कष्टकरी, कामगार इथं जगायला पाहिजे, इथे त्यांचं अस्तित्व टिकायला पाहिजे। त्यासाठी येणाऱ्या 22 तारखेला जनसुनावणीमध्ये आपण प्रत्येकाने तिथे हजर राहून या प्रकल्पाला विरोध करणे ही काळाची गरज आहे। अन्यथा इथला शेतकरी, प्रकल्प बाधित, भूमिपुत्र हा पूर्ण मातीत गेल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या प्रकल्पाला आमचा हा पूर्ण विरोध असणार आणि येत्या 22 तारखेला आम्ही मोठ्या जनसंख्येने सर्व शेतकरी, कष्टकरी, कामगार तिथे उपस्थित राहून या प्रकल्पाला मात्र आम्ही विरोध करणार आहोत। कारण या नदीपात्रातून येणारा प्रदूषण, येणारा त्यांचा कोकचा पाणी, येणारा त्यांच्या स्लमचा पाणी, येणारा त्यांच्या वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण हा आम्हाला खूप सतावते। त्याच्यामुळे होणारे मोतीबिंदूसारखे आजार, अल्सर असतील, पोटामध्ये जाऊन ती त्यांची कस जाते आणि त्या पोटामध्ये कॅन्सर सारखे विकार होतात, मूत्रपिंडासारखे विकार होतात आणि आमच्या या जखमेतून जाऊन लॅप्टोस्पायरोसिस सारखे आजार या ठिकाणी झालेले आहेत। त्याच्यासाठी आम्हाला काही कुठं काय तुमचा प्रकल्प आला म्हणून आम्ही पोट भरणार नाही आहोत, प्रकल्प आला म्हणून आम्ही श्रीमंत होणार नाहीत। आम्ही आमचा कुटुंब व्यवस्थित करतोय, जगतोय आणि आम्ही व्यवस्थित मुलाबाळांना इथं सांभाळतोय। तरी हा हाणणारा प्रकल्प हा जबरदस्तीने शासन, MIDC आमच्या माथी मारतोय, तरी याला आमचा पूर्ण विरोध असणार आहे। एवढे बोलून मी माझे इथे विचार थांब। या ठिकाणी जो JSWचा कोक फेज 3 प्लॅन्ट आलेला आहे हा पूर्णतः प्रदूषणासाठी पूरक म्हणून त्यांनी आणलेला ठेवला, आमच्या मानावर बसवल्या आणून माथ्यावर। कारण सांगतो, पूर्वीपासून असणारा JSWचा प्रकल्पामुळे होणारा प्रदूषण आणि त्या प्रदूषणामुळे जीवनमानावर जाणारा विपरीत परिणाम कोणी लक्षात घेतला नाही। आज तुम्ही सांगा, ह्यांच्या प्रदूषणामुळे कॅन्सरग्रस्त किती आहेत या विभागामध्ये, आज ह्यांच्या प्रदूषणामुळे मोतीबिंदू किती लोकांना डोळ्यात झालेत बघा, ह्यांच्या प्रदूषणामध्ये किडनीचे आजार किती झालेत बघा, डायलिसिस किती करतात लोक बघा, मृत्यूचं प्रमाण किती वाढलंय बघा। प्रत्येक दिवशी एक कुठे ना कुठेतरी आमच्या परिसरामध्ये JSWच्या विभागामध्ये प्रत्येक दिवशी या ठिकाणी मयत होतंय, निधन होतंय माणसाचा, ह्याच्यावर मृत्यूचं प्रमाण किती प्रमाणात वाढलंय। आणि इतर विभागामध्ये जाऊन इतर सुद्धा फॅक्टरीज आहेत, कंपन्या आहेत, परंतु ह्या कंपनीच्या परिसरामध्ये मृत्यूचं प्रमाण बघता हा अतिवेगाने वाढलेला चाललाय। ह्याचा वेळीच आपण योग्य पद्धतीने निर्णय लावला नाही, विरोध केला नाही, तर मात्र हा मृत्यूचा जो कालाने जो जबडा वाचलाय हा कंपनीमुळे वाचलाय आणि त्या जबड्यामध्ये आपण आल्याशिवाय मात्र राहणार नाही। या शाळेची गुणवत्ता विकासाचा आलेख व आलेल्या मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत मुख्याध्यापक सुनील पोळेसर यांनी मांडले होते। तर छोट्याशा गावातील मुलांनी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवून त्यांच्या शिक्षकांच्या गावाचं नाव लौकिक केल्याने त्या शिक्षकांच्या कष्टाची जोड म्हणून गावाच्या वतीने शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला होता। त्याचबरोबर आपण राज्यात व देशात बदल घडवण्यासाठी शिक्षकाची भूमिका ही अपार असते अशी माहिती उत्तमराव मानेसर यांनी आपल्या मनोगतात मांडली आहे। मयूर माने गावच्या व शाळेच्या विकासासाठी संपूर्ण गाव एकत्र येऊन लोकसहभागातून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला असून आजपर्यंत झालेला संपूर्ण बदल हा